औरंगजेब साधा नाही, आशिया खंडातला सगळ्यात मोठा सेना सागर आहे त्याचा. 10,000चे सरदार आहेत आणि एका सरदाराच्या हाताखाली 1.5 लाखाची फौज. औरंगाबादपासनं म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरपासनं बीडच्या अलीकडपर्यंत त्याची फौज मावेल एवढा मोठा परिसर. आणि संभाजीराजे कणभर मनभर औरंगजेब कणभर संभाजी महाराजांना पकडायला महाराष्ट्रात आला. शंभूराजे रायगडावरती आले आणि त्याच वेळी संभाजी महाराजांचे हेर नाईक हो बहिर्जी आपलं आलं लगेच. राज ऐका बोला नाईक हो बहिर्जी गुप्त हेर आपले. काय शस्त्र त्यांचं? तलवार. चूक. बहिर्जी नायकांचं शस्त्र तलवार नाही, कान आणि डोळे. बहिर्जी नायक फार कमी तलवार चालवायचे पण फार जास्त बघायचे, फार कमी बोलायचे पण फार जास्त ऐकायचे. कान आणि डोळे हे सगळ्यात मोठं शस्त्र. नाईक म्हणाले महाराज, बोला नाईक, महाराज औरंगजेब येतोय. आजपर्यंत हिंदुस्थानात एवढी मोठी फौज महाराष्ट्रात कुणी आणली नाही, औरंगजेब घेऊन येतोय. तुम्हाला एक गोष्ट इथं बघायला मिळते. तुम्हाला माहिती आहे संभाजी महाराजांना शूर राजा का म्हणलं जातं? कारण आहे, पहिला राजा आहे, पहिला ज्यांनी शत्रूंना आपल्या राजधान्या सोडायला लावलेत. राजधान्या. हा औरंगजेब दिल्ली आग्र्याचा, तो दिल्ली सोडून संभाजी महाराजांना मारायला महाराष्ट्रात आला. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही ही सगळी माणसं बाहेरची महाराजांना मारण्यासाठी स्वराज्यात आली. तीन सल्तनींना स्वतःच्या राजधान्या बदलायला लावणारा राजा इतिहासानं संभाजी राजांची नोंद घेतली. आणि त्याचवेळी शंभूराजे बहिर्जी नायकांना म्हणतात, नाईक येतोय ना, एक काम करा नाईक, तुम्ही एखाद्या मौलवीचा किंवा कशाचा तरी वेश घ्या, औरंगजेबाच्या सैन्यात जावा. आणि नाईक यदा कदाचित जर औरंगजेब महाराष्ट्राचा रस्ता विसरला ना तर त्याला रस्ता बरोबर दाखवा, महाराष्ट्रात आणा, येऊ द्या त्याला औरंगजेबाला. अखेर नाईक त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर होय, याच मातीमध्ये औरंगजेबाची कबर आमच्या मराठ्यांनी खोदली, याच मातीत, माघारी नाही गेला. औरंगजेब महाराष्ट्रात आला, आपले सैनिक गोळा केले. रामसिंगगडा, भीमसिंगगडा, शाबुद्दीन खान, फतेह खान, तो अलबक खान, त्याला सांगितलं जावा संभाजीचा बंदोबस्त करा. रामसिंगगडा, भीमसिंगगडा स्वराज्यावरती आले, पण शंभूराजे रौद्र ज्वलत तेजस संभाजी राजा हातात शमशेर घेऊन उपसला. येईल त्याला कापत होता सपासप. अरे कुठं जावं, कुठं ठिगळं लावावी. औरंगजेबाला कळेना. हुजूर हार हो गया. अरे क्या बघते हो हुजूर, वहां पे पराभूत हो गया हुजूर, शाबुद्दीन खान को बहुत मारा है हुजूर. कळेना काय करावं. दमला, वैतागला, थांबला. स्वराज्य जिंकतो म्हणल्याला स्वराज्य या महाराष्ट्रातला दगडाचा कण सुद्धा घेऊन जाऊ शकला नाही. कोणामुळं? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळं. आणि त्या क्षणी औरंगजेब म्हणतोय, हा संभाजी सोपा नाही. संभाजी झेलणं कोणाचंही काम नाही. आणि एकाला विचारलं, क्या करते हो? खाली खिल्लते पहन के बैठते हो, संभा को गिरफ्तार क्यों नहीं करते? आणि शाबुद्दीन खान म्हणाला, हुजूर ना, वो संभा शैतान है, फिर भी हम कहा शैतान से कम है, फिर भी क्यों शिकस्त हार? ना हुजूर ना, कहीं भी भेज दो, संभा के सामने नहीं हुजूर, कहीं भी भेज दो, संभाजी के सामने नहीं हुजूर. उसकी शमशेर एकदा चाला लागली ना थांबत नाही. आणि हुजूर आपली गर्दन कापल्याशिवाय शांत सुद्धा बसत नाही. ना हुजूर ना, कहीं भी भेज दो, संभा के सामने नहीं हुजूर. दमला, वैतागला, काय करायचं. मग त्यानं म्हणला, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता है? आणि शाबुद्दीन खान म्हणाला, हुजूर एक आहे. कुठला? नाशिकच्या जवळ रामसेज नावाचा किल्ला आहे. प्रभू श्रीरामांची शेज तिथं, तो रामसेज. सैन्य किती?
हुजूर 700 मावळे रामाजी पवार सोबत आहे असं रामाजी पवार सोबत आहे 700 मावळे सोबत आहेत असं तोपखाना है हुजूर नहीं दारुगोला है नहीं बसमियत नहीं नहीं कुछ भी नहीं है उनके पास शाहबुद्दीन खान कितने दिनों में ले लोगे केला हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो संध्याकाळच्या जेवणाला किल्ला घेऊनच महागारी येतो दांडगाव कॉन्फिडन्स जाओ शाहबुद्दीन खानाला रामशेजला वेडा टाकला म्हणला चलो आगे एक एक सैनिक वरती जायला लागलं चलो आगे मराठे शांत म्हणला भेली वाटतं सैनिक बघून चलो आगे निम्म्याच्या वरती आला कॉन्फिडन्स वाटला शाहबुद्दीन खान म्हणला लेली एक किल्ला चलो आगे किल्ल्याच्या टप्प्याच्या वरती आला तसे मराठे उठून उभा राहिले मराठीने हातात गोपण्या घेतला दगड घातली साप दगड मारली एक वरती गेलेला 2 पायी भागारी टाकून माघारी पळ सुटला ज्या वेगानं वरती गेलती डोक्यात दगड बसायला लागली घेऊन माघारी आली शाहबुद्दीन खान म्हणतोय हे ऐसी जंग ना देखी हमने दगड कुठं मारते तुम्ही म्हणला तलवारीनं लढायला लढल्या पण हे काही वेगळंच आहे मग संध्याकाळी बैठक बसली मग भाऊ माझं सांगणं असतं ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं जयंतीला पैसा द्यावा ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं मदत करावी पण ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टींना त्या बेनानं गप बसावं ते लय बोलणार असंच झालं पाहिजे 4च बेस लावलं पाहिजेत त्याशिवाय आपण नाचतच नसतो असाच एक त्यांच्यात होता औरंगजेबानं विचारलं शाहबुद्दीन खानाला क्या करते हो शाहबुद्दीन खान मला किल्ला लिहिली आहे हुजूर आएंगे जल्दी आएंगे आणि सायंकाळी बैठक बसवली शाहबुद्दीन खानाला विचारलं क्या किया जाय एक जण उठला हुजूर काल चालत गेलतो दगड डोक्यावरती बसली हुजूर उद्या सरपटच जावा म्हटलं डोक्याला ताप नको दगड मारलं वरनं जातील डोक्याला ताप नको ठीक सरपटत तर सरपटत ह्याला कल्पना पटली आणि निघालं सैनिक चलो आगे या शाहबुद्दीन खानाचा सैनिक रामसेज वरती सरपटत वरती चाललं बघ खाली चल पुढं बघ खाली चल पुढं एखादा दगड यायचा डोक्याला लागायचा टेन्शन नको चल पुढं निम्म्याच्या वरती आला शाहबुद्दीन खान म्हणाला काल दमली असतील दगड मारून चला गा किल्ला घेतलाय जवळ चला वरती चलो आगे किल्ल्याच्या वरती आलं तसं मराठे उठून उभा राहिले या मराठ्याने सायंकाळी दगडी शिळा गोळा करून ठेवल्या होत्या त्या दगडी शिळा दिला ढकलून सुई करत खाली आला सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटत जाऊन तळात जाऊन थांबल्या एक नव्हे 2 नव्हे तब्बल 1.5 वर्ष एक किल्ला जिंकण्यासाठी शाहबुद्दीन खान कुत्र्यासारखा पळत होता कुत्र्यासारखा औरंगजेबानं पत्र पाठवलं शाहबुद्दीन खान तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है म्हणला आओ वापस म्हणला प्रमोशन माघारी बोलवलं आणि विचारतोय कौन जाएगा कौन लेगा रामसेज एक जण उठला फतेह खान तो म्हणतोय मैं ले लूंगा आणि औरंगजेब म्हणतोय फतेह खान तेरे नाम में फतेह है रे एक फतेह दे दे मेरे को एक ये फतेह खान एक फतेह दे दे जिंदगी भर हाय सान नहीं भूलूंगा एक फतेह दे दे कुत्र्यासारखा रडत होता एका विजयासाठी कुत्र्यासारखा कोणामुळं छत्रपती संभाजी राजांमुळं आपल्या राजामुळं दमला होता वैतागला होता फतेह खान म्हणला मैं ले लूंगा आला 40,000ची फौज घेऊन रामसेजला आला वेडा टाकला डोक्यात एकच तोफा लावायच्या तोफेचा एक गोळा किल्ल्यावरती टाकायचा किल्ला ताब्यात सायंकाळी तोफा लावल्या फतेह खान झोपी गेला सायंकाळी 2 वाजता मराठे हळूच खाली आले मराठे लेट आले सुदर्शन शिंदे सुद्धा लेट झाला या मराठ्याने तलवाऱ्या बाहेर काढल्या फतेह खानचं सैनिक झोपी गेलं होतं मराठे खाली आले शमशेर बाहेर काढला सप अरे काय ना रक्ताचे पाठ जिकडं बघेल तिकडं शमशेरी फतेह खान उठला क्या हो गया मराठी गायब हुजूर मराठी आ गए थे बहुतेक मोजायला आले असतील खाली किती तोफा ते कल ले लेंगे सुबह किला ले लेंगे सकाळी उठला हातात मशाली घेतला तोफेच्या जवळ गेला एक मशाल घेतली रामसेजकडे बघितलं मशाल जवळ धरली तोफेच्या जवळ गेला त्या तोफेला मशाल लावणार आणि मशाल त्या तोफेचा एक गोळा किल्ल्यावरती टाकणार तोपर्यंत किल्ल्यावरनच एक गोळा सुई करत खाली आला तसा फतेह खानचा तोफखाना प्रमुख म्हणाला तोफे पीछे लो फतेह खान ने विचारलं क्या हो गया हुजूर मराठों ने ऊपर से गोलाबारिश कर दिए मेरे पास आ म्हणला तोफखाना प्रमुखाला विचारतोय क्यों रे मैंने तेरे को पूछा था
मराठों के पास तोपे है नहीं हुजूर, दारू गोला नहीं, फिर गोले किधर आसमान से बरस रहे का म्हटला हुजूर बेनांकडे तोपा नाही डोकत राही म्हणला. सायंकाळी यांनी झाडं तोडून त्याच्या लाकडाच्या तोपा तयार केलेत. मेरे पास आ म्हणला, तोपे तयार किए तोपे तयार, दारू गोला किधर से लाया हुजूर, संध्याकाळी कशाला आलते म्हटलं आपलाच दारू गोळा आहे म्हणले ते. म्हणजे आपल्या जणांना आपलाच कार्यक्रम केलाय होय. तो 3 वर्ष थांबला, 4 वर्ष, 5 वर्ष, 9 वर्ष. एक रामशेज 700 मराठ्यांनी लढवला. माझे महाराज सांगतात एक किल्ला जिंकायला 9 वर्ष लागली. 365 किल्ले जिंकायला औरंगजेबाच्या 100 पिढ्या या महाराष्ट्रात याव्या लागतील, 100. तरी सुद्धा स्वराज्य संपणार नाही, स्वराज्याचं देवत्र स्वप्न संपणार नाही. आणि औरंगजेब दमला, वैतागला. छोड देंगे दक्कन निघाला, सह्याद्री सोडून निघाला, संभाजी राजांना भिवून निघाला. तो गेला आदिलशाहीकडं. आदिलशाही 1.5 वर्षात जिंकली. तो गेला कुतुबशाहीकडं, 2 वर्षात जिंकली. आणि याला ग्लुकोंडी पेल्याची एनर्जी आली. अब जाएंगे दिखाएंगे संभा को. पण त्या क्षणी संभाजी महाराज थांबतील तरी कसले. आपण संभाजी महाराजांना काय म्हणतो, धर्मवीर. काय म्हणतो, आवाज आला पाहिजे बघा, काय म्हणतो जोरात. औरंगजेबाच्या गल्लीतून गल्लीत आवाज गेला पाहिजे. काय म्हणतो, मग धर्मवीर म्हणजे काय म्हणतो, धर्मवीर म्हणजे काय. संभाजी महाराजांनी धर्माचं संरक्षण कसं केले तुम्हाला माहिती आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. पहिला पुरावा, गोव्याला जाताना एक फोंडा नावाचा किल्ला लागतो. हा फोंडा किल्ला होता संभाजी महाराजांचा. या फोंडा किल्ल्यावरती यसाजी कंक पुत्र कृष्णाजी कंक 2 जण या किल्ल्यावरती सुभेदार होते. संभाजी महाराज फोंड्याच्या घाटात जात होते फोंड्याकडं. त्या क्षणी गोव्यामध्ये गोव्याच्या पोर्तुगीजांचा ख्रिश्चनांचा प्रमुख विजरोई, हा विजरोई संभाजी महाराजांचा फोंडा किल्ला घेण्यासाठी सायंकाळी फोंडा किल्ल्यावरती आला. पाठीमागनं वार केला, शमशेर बाहेर काढला, सपासप कत्तली केल्या. कृष्णाजी कंक मारले गेले. यसाजी कंकनं किल्ला लढवला. बातमी संभाजी महाराजांना कळाली. संभाजी महाराज लगोलगच किल्ल्यावरती गेले, फोंडा किल्ल्यावरती गेले. संभाजी महाराजांनी शमशेर काढली, युद्ध चालू झालं. त्या विजरोईला संभाजी महाराजांनी आसमान दाखवलं. विजरोई पळून परत गोव्यात गेला. फोंडा जिवंत ठेवला, धर्मांतर थांबवलं. पण संभाजीराजे ऐकतील तरी कसले. यसाजी कंक यांचे सुपुत्र कृष्णाजी कंक मारले गेले. कृष्णाजीला संभाजी महाराजांनी स्वतःच्या मांडीवरती घेतलं. त्या लहान लेकराला बघितलं आणि महाराज म्हणाले, एक मावळा शरणागती पत्करला, याच्या बदल्यात 1000 शत्रूंची नरडी फोडली जातील. संभाजीराजे घोड्यावरती बसले, 600 मराठी सोबत घेतले. सांगितले एक जागा आहे ख्रिश्चनांची, त्यांची राजधानी ती म्हणजे कुठली, जुवे बेट. गोव्यापाशी जुवे बेट नावाचं पोर्तुगीजांची राजधानी होती. जुवे बेट म्हणजे गोव्याची राजधानी, ख्रिश्चन धर्माची राजधानी, ती लुटायची. संभाजीराजांनी सांगितलं जुवे बूट लुटा, मी खाली आहे. जिंकल्यावरती 2 तोफा वाजवा, मला समजेल. मराठे किल्ल्यावरती गेले, जुवे बेटावरती. संभाजीराजे खाली थांबले होते. मराठ्यांनी लंगडे तोड केली, किल्ला जिंकला. तोफेचे बार वाजवले. एक तोफ संभाजी महाराजांना ऐकू आली, पण त्याच तोफेचा आवाज गोव्यामध्ये विजरोईला सुद्धा ऐकू गेला. आणि विजरोईला वाटलं आपली राजधानी गेली. विजरोई लगेच घोड्यावरती बसला आणि थेट आला, जुवे बेटावरती आला. मराठ्यांना बघितलं, शमशेर बाहेर काढली, युद्ध होणार. तोपर्यंत मराठ्यांनी गनिमिका वापरला. मराठ्यांनी माघारी पळत सुटायचं ठरवलं. मराठे पळू लागले. त्याच्या पाठीमाग हा विजरोई, मराठे पुढं, विजरोई मागं. गोव्याला जाताना एक नदी लागते, त्या नदीला पूर आला होता. हे सगळे मराठे पळत सुटले. त्यांच्या पाठीमाग हा विजरोई. मराठे गेले, थांबले. विजरोई थांबला आणि मराठ्यांचा सेनापती एक पुढं आला आणि म्हणतोय, विजरोई पाठीमाग बघ, तुझा बाप हातात शमशेर घेऊन उभा आहे. विजरोईनं घोड्यावरनं फक्त पाठीमागं बघितलं
स्वराज्याचा राजा संभाजी राजा हातात तलवार घेऊन उभा होता. विद्रोहीला कळायचं बंद झालं. विद्रोहीनं शमशीर टाकली आणि थेट पळू लागला. संभाजी महाराजांच्या भीतीनं तो गेला नदीकडे गेला. त्या गोव्याच्या नदीला पूर आला होता. नदीत त्यानं घोडा घातला. त्या मच्छव्यांनी विद्रोहीला वाचवलं, स्वतःच्या जहाजात घेतलं. पण संभाजीराजे कृष्णाजीला मारलाय, सोडणार नाही. संभाजीराजे माघारी पळत गेले. संभाजी महाराजांनी त्या विद्रोहीच्या पाठीमागे आपला घोडा थेट नदीत घातला. पण नदीला पूर आला होता. नदीचं सगळं पाणी संभाजी महाराजांच्या घोड्याच्या नाकाला लागलं. संभाजी महाराज वाहून जायला लागले. पण त्याच वेळी संभाजी महाराजांचा सेनापती जो निष्ठावंत होता तो जवळ गेला. खंडोजी बल्लाळ त्यानं संभाजी महाराजांच्या घोड्याला धरलं आणि बाहेर काढलं. आणि इतिहास पुटपुटला. हो ते खंडोजी म्हणून वाचले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. संभाजीराजे तेव्हापासनं हे पोर्तुगीज ख्रिश्चन महाराष्ट्रात कधी आले नाहीत, कधीच नाहीत. हिंदू धर्माचं रक्षण संभाजी महाराजांनी केले, संभाजी महाराजांनी. पण त्याच वेळी औरंगजेबानं ठरवलं मार डालेंगे संभा को. आणि आपला मुलगा मोअज्जम त्याला सांगितलं, मोअज्जम एक तू काम कर, सावंतवाडीच्या घाटातनं खाली फोंड्याकडे उतर. संभाजी फोंड्यात आहे, पुण्याकडं मी काही सैनिक पाठवतो, वाट्यात पकडा संपवून टाका. मोअज्जम औरंगजेबाचा मुलगा निघाला, फोंड्याच्या घाटातनं खाली उतरला. पुण्याकडं काही माणसं उतरली. ही बातमी संभाजी महाराजांना कळाली आणि शंभूराजे स्वतः जातीनं औरंगजेबाच्या पोरासमोर जाऊन उभा राहिले. त्याला कळेना, अरे ज्याला मारायला गेलो तोच दत्त म्हणून समोर उभा, काय करावं. शमशेर काढली, युद्ध चालू झालं. रक्ताचे पाठ ढीब रचले गेले. संभाजी महाराजांना बघितल्यावरती त्या औरंगजेबाच्या मोअज्जम नावाच्या पोराला काही कळेना. सगळं सैनिक मारले. ह्या बेण्याचे हातपाय तोडून चौकात बसवले आणि संभाजी महाराज निघून गेले. औरंगजेबानं काय केलं असेल, औरंगजेबाने एक पालखी पाठवली आणि आपल्या पोराला पालखीत घातला आणि वाजत गाजत राज्यात आला आणि आपल्या पोराला एक सोन्याचं कडं भेट म्हणून दिलं. आणि मोअज्जम विचारतोय आपल्या बापाला, आलमगीर औरंगजेबाला विचारतोय, आब्बाजान 2 लाखाची फौज मार खाऊन आणली, सोबत मी हातपाय तोडून आलोय, मग आब्बाजान तरी सुद्धा तुम्ही माझा सत्कार का केलात. त्यावेळी औरंगजेब म्हणतोय, लेका त्या संभाजीराजाच्या तावडीतनं जिवंत महागारी परत आलास म्हणून. नशीब बाळग नशीब. आणि त्यावेळी संभाजी महाराजांनी औरंगजेबाला मारायचं ठरवलं. औरंगजेबाचा मुलगा अकबर याला सांगितलं, तू एक काम कर, जहाजात बस, इराणला जा. इराणवरनं थेट आक्रमण तू इराणच्या राजाकडनं सैनिक घेऊन दिल्लीवरती कर. औरंगजेब आदिलशाहनं गादी वाचवायला थेट दिल्लीकडे जाईल, स्वराज्य सुरक्षित राहील. वाटेत मीन मालोजी बाबा औरंगजेबाची कबर खोदतो. अकबराला संभाजी महाराजांनी जहाजात बसवले सुद्धा. पण दुर्दैव, अकबराचं जहाज भरकटलं. ते इराणला न जाता ते मस्कतला गेलं. मस्कतवरनं इराणला जायला त्याला 1.5 वर्ष लागली आणि इराणवरनं दिल्लीला यायला त्याला 2 वर्ष लागली. आणि वाटेत बातमी कळाली, मुकरब खान संभाजी महाराजांना गिरफ्तार करायला महाराष्ट्राकडे निघाला. इतिहासात जर तरला उत्तर नसतं. जर फितुरी झाली नसती, या मातीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे या मातीचं. जसं इथल्या गवताला भाले फुटतात ना, तसं इथल्या दगडांवरती फितुरीची बीजं मात्र फार लवकर उमसतात. ही जी गद्दारी आहे ना, ही सगळ्यात घातक जी संभाजी महाराजांच्या सोबत झाली. सायंकाळी मालोजी बाबा पन्हाळ्यावरती शांतपणे बसले होते. सोबत संताजी, संभाजीराजे सरदेसाईंच्या वाड्यामध्ये संगमेश्वरमध्ये शांत. आणि संताजी घोरपडे यांनी बघितलं, बाबा, हो मालोजी बाबा, सायंकाळी ह्या मशाली संगमेश्वरकडे चाललेत. मालोजी बाबा जवळ गेले, हातात धरली दुर्बीन,
बघितली, दुर्बीण निसटली. संताजी निघ, संभाजी महाराज एकट्यात, दगा झालाय, निघ, राजा जगला पाहिजे, जगाचा पोशिंदा वाचला पाहिजे. दोघं बापले खाली आले, सोबत होते संताजी घोरपडे, होते मालोजी बाबा. 60 वर्षाचा मालोजी बाबा राजासाठी तयार झाला होता. घोड्यावरती बसले, मधनं वाट काढली, आंबा घाटातनं मधनं गेले, संगमेश्वरच्या सरदेसाईंच्या वाड्यात गेले. राजा उठा, गनिमाने घात केला, राजा उठा. कोण? बाबा सांगते झाले, राजे आपलेच फितूर जगदंब. महाराज सांगतोय तसं करा, नावडी नदी जवळ करा, नदीत बसा, लवकरात लवकर निघा. हा मालोजी. बाजीप्रभूंनी राजांसाठी खिंड लढली, हा मालोजी तुमच्यासाठी संगमेश्वरची खिंड लढेल. राजे निघा. महाराज जायला निघाले, सोबत कवी कलशानं घेतलं, घोड्यावरती बसले. संभाजीराजे पुढे गेले, पण जाताना कवी कलश घोड्यावरनं खाली पडले. संभाजीराजे माघारी आले, कवी कलशाला घोड्यावरती बसवलं, नावडी नदीच्या जवळ गेले. पण त्या नावडी नदीला मुकरब खानाचा सेनासागर भेटायला आला होता. या सह्याद्रीत फक्त तिघच फिरू शकतात, पहिला वाघ, दुसरे वारे, तिसरे मराठी. पण या सह्याद्रीच्या वाटा आपल्याच गद्दार लोकांनी दाखवल्या. एक सेनासागर एका राजाला पकडायला आला होता. आता एकच, पाया पडून शरणागती पत्करा, नाहीतर शेवटच्या श्वासापर्यंत लढा. संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत लढणं पसंत केलं. आणि संभाजी महाराज सांगतात, संताजी हा माझा घोडा पाखऱ्या, ह्या पाखऱ्या घोड्यावरती बस, गळ्यातली कवड्याची माळ काढली, ही माळ धर, लवकरात लवकर रायगडावरती जा आणि जाऊन सांग संभाजी महाराजांना गिरफ्तार केले. संताजी बाबा म्हटले, नाही, आदेश देतोय, जा. संताजी घोरपडे संभाजी महाराजांच्या घोड्यावरती, पाखऱ्या घोड्यावरती बसले आणि निघाले रायगडावरती. पण पाखऱ्या राजांचा घोडा पळत होता. पाठीमाग आपला राजा पकडलेला बघत होता, डोळ्यात पाणी आणत होता. राजासाठी, आपल्या संभाजी राजासाठी वाऱ्यासारखा पळत होता. राजा वाचला पाहिजे, जगला पाहिजे. गेला इकडं मालोजी बाबा शमशेर घेऊन उभारले होते. या हा मालोजी पहिल्यांदा संभाजीच्या अगोदर उभारला असेल. सगळ्या औरंगजेबाचे सरदार मालोजीच्या अंगावरती पडले आणि मालोजी बाबांनी आपली शमशेर काढली. सपासप युद्ध चालू झालं, रक्ताचे ढीग. अरे जिगर होईना, 60 वर्षाचा मालोजी बाबा, अंगात वीज संचारावी, राजासाठी शमशेर फिरवत होता. हात चालत नव्हता तरी राजासाठी लढत होता. एकानं पाठीमागनं वार केला, मालोजी बाबांची गर्दन कलम केली. ती गर्दन तुटताना म्हणत होती, काही करा, राजाला वाचवा, संभाजी राजा जगला पाहिजे. पण बळ तोकडं पडलं. दोर आणले, साखळदंड आणले आणि रोल लखानानं संभाजी महाराजांना गिरफ्तार केलं. एक जर समोरनं वार केला असता तर मुकरब खानाची कबर सुद्धा संभाजी महाराजांनी या मातीत ठेवली नसती, कबर. पण दुर्दैव मराठ्यांचं, संभाजी महाराजांच्या पाठीमागनं वार झाला. सिंहाला पकडायला सेना सागर उपस्थित होता, पण राजा ऐकतो तरी कसला. अरे हट, संभाजी राजा येतो, शिवपुत्र संभाजी राजा आहे. आणि औरंगजेबाला बातमी कळाली, हुजूर गिरफ्तार किया उस संभा को. आणि औरंगजेब तख्तावरनं उठून उभा राहिला. रहम दिल्ली रहम, लाया जाए उसको सोनो सोकत से, पहना जाए तख्ता खुला, दिखाएंगे औरंगजेब क्या है. आतापर्यंत राजाचे कपडे घालून फिरला असेल, जनावरांची कातडी बांधा. आतापर्यंत डोक्यावरती राजाचा टोप घालून फिरला असेल, घुंगराची टोपी अडकवा. आतापर्यंत सोन्याच्या माळा घालून फिरला असेल,
साखळ दंडात बांधा, कळू द्या जगाला, आलमगीर औरंगजेब यानं राजा कैद केलाय, मराठ्यांचा राजा. या मुकरब खानानं संभाजी महाराजांना मुघली रियासतीच्या कपडे घातले, घोड्यावरती बसवलं आणि संगमेश्वर ते अकलूज हे अंतर पळवत पूर्ण केलं. का? अकलूजमध्ये औरंगजेबाची 40,000ची फौज संभाजी महाराजांची वाट बघत होती. पण किल्ल्याच्या तटावरनं संभाजी महाराजांना नेलं जात होतं. पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहिती नव्हतं शिवाजी राजाचा लिहोक कैद झालाय. त्या सह्याद्रीला सुद्धा ठाऊक नव्हतं संभाजी राजाला पकडलं गेले. कळेपर्यंत संभाजी महाराजांना सुखरूपपणे अकलूजमध्ये आणलं. संभाजी महाराजांना घोड्यावरनं खाली उतरवलं. डोक्यावरती छत्रपतींची मुकरब खानानं टोपी ओढून काढली आणि संभाजी महाराजांच्या केसाला हात लावला. अरे कोण जिगर? राजाच्या केसाला हात लावायची कोणाची जिगर? साखळ दंडात कुत्र्यासारखं वार करता, डोक्याला हात लावता. अरे सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे, जंगलात फिरतात सुद्धा सिंहासारखे. गिधाडाय फिरतात संख्येनं आणि चालतात पाठी मागणं वार करणाऱ्यांसारखी. कुत्र्यासारखे येता सिंहाला कैद करायचा प्रयत्न करता. संभाजीराजांच्या डोक्यावरती विदूषकी टोपी घातली, अंगात जनावरांची नाचलेली कातडी बांधली, गळ्यात साखळ दंड बांधले. घोड्यावरती फिरला राजा. हातीच्या अंबारीतनं छत्रपतींच्या साखऱ्या वाटला राजा. उंटाला बोडक्या उलट बांधलं. निघाली धिंड वाजत गाजत. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या दारावर. कसाय राजा? 9 वर्ष तब्बल. जन औरंगजेबाला मेंढपाळ एका मेंढरानं पळवतो ना, तसा कुत्र्यासारखा पळवला, कुत्र्यासारखा. या स्वराज्यातला दगडाचा कण सुद्धा जिंकून दिला नाही. कसा आहे तो संभाजी? कोणीतरी यायचं संभाजी राजांच्या अंगावरती थुंकायचं, कोणीतरी यायचं संभाजी राजांच्या गुडघ्यावरती तलवारीनं नक्षीकाम करायचं. एक जण आला, त्यानं संभाजी महाराजांच्या उंटाची शपटी पेरगायली. उंट थया 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 नसला, अंगातले साखळ दंड डोसले बोसले, जागोजागी रक्त. कोणासाठी सोसलंय? कोणासाठी? हिंदू धर्मातली माय माऊली जगावी हिंदू धर्मात आणि मरावी हिंदू धर्मात, फक्त यासाठी सोसलंय संभाजी महाराजांनी, सोसलंय. जगला असता, वाचला असता, ऐश आरामात जगला असता. सोसलंय आपल्यासाठी. संभाजी महाराजांना अहिल्यानगर जवळ बहादूरगड नावाचा गड आहे, तिथं आणण्यात आलं. उंटाला सोडवलं, साखळ दंडात बांधून तब्बल 200 यवनांच्या माध्यमातनं राजदरबारात आणण्यात आलं. जणू औरंगजेबाला माहिती होतं साखळ दंड निघाले ना, सल्तनी राहणार नाहीत आपल्या, सल्तनी. लांब होता, जिगर नव्हती डोळ्यात बघायची जिगर. संभाजी राजा उभारला, ताट मानेलं आणि औरंगजेब खाली आला. संभाजी राजांच्या समोर उभारला. खुदा रहम दिल्ली, जिसको देखने को सपना था कदमों में लाके खडा किया है. आणि कडाटला राजा. कवी कलशानं म्हणतोय, कवी कलश ह्यो खाली येऊन माझ्या समोर गुडघे टेकून बसलाय. ह्याच्यावरती सुचते का एखादी कविता? हो, मृत्यूच्या दारात आहे, वाघाच्या चालीचा संभाजी राजा, पण ऐकतोय कसला? सुचते का कविता? कवी कलश म्हणले, हो राजन तुम हो साचे, क्या खूप लढे हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत त्यजता औरंग. हो महाराज, तुम्ही काय लढला जंग, तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. चुप, आलमगीर के सामने नहीं बोलने का. तख्तावरती येऊन बसला आणि म्हणतोय,
9 साल का था ये संभा, 9 साल का था तब मैंने इसको पूछा था, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब इस 9 साल के संभा ने मेरे को जवाब दिया था, अरे औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन औरंगजेब हमारी वजह से सबको डर लगता है, तुझको भी लगा है. शांत बसला. म्हणतोय आयुष्यात 2 चुका केल्या. चूक, शहाजीला जिवंत सोडलं. शहाजी मारला असता संभाजी तयार झाला नसता. दुसरी चूक, शिवाजीला आग्र्यातनं जिवंत सोडलं. शिवाजी मारला असता संभाजी राजा तयारच झाला नसता. तिसरी चूक नाही करणार. आणि पहिला प्रश्न विचारला आहे, बता संभा जागीरदार म्हणायचा तो, जागीरदार. संभा म्हणत नव्हता तो, जागीरदार म्हणायचा. जागीरदार सच बता. पहिला प्रश्न विचारतोय, मन कौन कौन से सरदार तुझमें शामिल थे? आणि कडाडला राजा औरंगजेब, सगळी माणसं आमची आहेत. घेतलास फितुरीनं. चुप, पूछा है वही बताने का. दूसरा प्रश्न विचारतोय, स्वराज्य का खजिना किधर रखा है? आणि आमच्या धर्मात येतोस का? मी तुला जिवंत सोडतो. अरे हट, शिवपुत्र शिवाजी महाराजांचा छावा आहे. जगलो हिंदू धर्मात, मरणार सुद्धा हिंदू धर्मात. चौप, ले जाया जाए. इसकी आंखें बहुत सताती है, ले जाया जाए. औरंगजेबानं मौलवींना बोलवलं आणि मौलवींनी बहादूरगडावरती गेल्यावरती त्यांची एक बसायची बैठक आहे. आजही दगडी चौतर आहे. आणि त्यावरनं पहिला आदेश काढला. मौलवी सांगतात संभाजी महाराजांना हाल हाल करून मारायचं. पहिला आदेश निघाला, उस संभा की आंखें कलम कर दो. आणि सायंकाळी संभाजी महाराजांनी कवी कलश बांधले होते. औरंगजेब आला आणि कवी कलशांना म्हणतो, ए कवी, आ मेरे पास, जिंदा छोड़ देंगे, सच बता स्वराज्य का खजिना किधर रखा है? आणि कडाडला कवी कलश, अरे औरंगजेब, नमक है शंभू राजे के, जिएंगे संभाजी राजे के साथ, मरेंगे भी संभाजी राजे के साथ. अरे औरंगजेब, हाथी घोड़े तोप तलवारें, हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में पकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है, तुझ पे भी भारी है. आणि फतवा काढला. कुठलीही शिक्षा संभाजी महाराजांना द्यायच्या अगोदर ती कवी कलशांना द्यायची. मित्राला तडफडताना बघू द्या. आणि इतिहास सांगू लागला, माणसानं मैत्री केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी करायची, शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी. नाहीतर मैत्री केली तर ती संभाजी राजासारखी करायची, मृत्यूच्या समयी सुद्धा भागीदारी मागणारी. याला मैत्री म्हणायचं. आणि हापशी निघाले संभाजी महाराजांचे डोळे काढायला. वधस्तंभाला राजाला बांधलं होतं. हापशी जवळ आले. गरम तप्त सळ्या राजाच्या जवळ धरल्या. हापशी म्हणतेत, आंखें बंद कर लो शंभूराजे, आंखें बंद कर लो. अरे कसे करेल डोळे बंद? शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून बघणारे आम्ही मराठे आहोत. नाही झुकला, नाही वाकला, उभा राहिला ठामपणे. हापशी जवळ आले, संभाजी महाराजांच्या जवळ आले. लाल बुंद तप्त साळ्या हातामध्ये धरल्या. डोळ्यांकडे बघितलं, कुपसल्यात आत 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 गेला. बुबळा घेऊन बाहेर आला. डोळे उरले नव्हते, उरल्या होत्या कबीने खोपण्या, उग्र 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 रक्त बाहेर काढणाऱ्या. ज्या डोळ्यांनी आयुष्यभर सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, डोळे राहिले नव्हते, उरल्या होत्या खोपण्या, दुरांच्या रेषा बाहेर सोडणाऱ्या. औरंगजेबाने विचारलं, कुछ बताया? ना हुजूर, ना. दुसरी शिक्षा सुनावली मौलवीने, कान कलम कर दो संभा के कान कलम कर दो. हापशी जवळ आले. ज्या कानानं आयुष्यभर सह्याद्रीचं सौंदर्य गाणं ऐकलं,
हर हर महादेवाची गर्जना ज्या कानाने ऐकली ते कान आता जाणार होते. हापशी जवळ आले. संभाजी महाराजांच्या समोर समशेर काढली. साप संभाजी महाराजांचे कान कलम केले. कोणीतरी यायचं, संभाजी महाराजांच्या हाताची बोटं काढायचं, कुत्र्या गेदाडांना खायला घालायचं. कोणीतरी यायचं, संभाजीराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षीकाम करायचं. अरे बुकुड सोलावं तसं संभाजीराजांच्या अंगाचं कातडं सोललं गेलं होतं. हनुमानाला सेंदूर फासावा तसा रक्तात माकला होता माझा राजा. एक जण आला, त्यानं संभाजी महाराजांचा अंगावरती मीठ चोळलं, पण संभाजीराजे शांत उभा होते. असंख्य वेदना झाल्या असतील, विंच वाचा लवलव करणाऱ्या वेदना, मरण पत्करलं, पण हे नको 1000 वेळा म्हणल्या असतील. सार सोसलं हे सार, कोणी सोसला हा यातनांचा नंगा नाच. चंद्र सूर्य असेल तोपर्यंत एकच नाव इतिहास सांगत राहील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज. तिसरी शिक्षा सुनावली. काफर की जबान कलम कर दो, बहुत बोलती है जबान. हापशी जवळ आले. ज्या जिभेनं आऊसाहेबांना हाक मारली, ज्या जिभेनं सईबाई आऊसाहेब लहानपणी सोडून गेलात, आबासाहेब शंभूराजाला लहानपणी सोडून गेलात, बोगा ना, बघा तुमच्या लेकराचे हाल काय केलेत. हापशी जवळ आले. त्यांनी संभाजीराजांची जीभ बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण संभाजी महाराजांनी जबडा आवळून धरला. काढायचा प्रयत्न केला, आवळून धरला. अरे कशी निघेल, वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजती दात, हे आमच्या औकात सांगणारा संभाजी राजा आहे. तो औकात कसा उघडेल. हापशीने फितुरी केली. संभाजी महाराजांचं नाक दाबून धरलं. नाक दाबून धरल्यावरती श्वास गुदमरला. श्वास घेण्यासाठी तोंड उघडली, सांच्या टाकली, जीभ बाहेर काढली, तलवार बाहेर काढली. साप ती जीभ सुद्धा तयार नव्हती. राजापासनं वेगळं व्हायला खाली पडली होती. बघत होती राजाकडं. रक्तानं माखलेला राजा पहिल्यांदा अशा अवस्थेत हनुमानाला सेंदूर फासावा आणि उशीतनं कापूस बाहेर काढावा, तसं संभाजी महाराजांच्या अंगातनं मांसाचा लगदा बाहेर काढला जात होता. आणि शेवटची शिक्षा सुनावली. फाल्गुन वद्य अमावस्या. तो औरंगजेब संभाजी महाराजांना बहादूर किल्ल्यावरती मारू शकत होता, पण त्यानं वडू बुद्रुक तुळापूरला का आणलं? कारण आहे पुणे, आणि पुण्यापासनं पुण्यामध्ये असलेली प्रभू श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, संजीवनी समाधी. त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती भीमा, भामा, इंद्रायणी 3 नद्यांचा संगम आहे. आणि 3 नद्यांचा संगम हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. ठरवले इंद्रायणी, भीमा, भामा. संभाजी महाराजांना परत घोड्याला उलटं बांधलं आणि सैनिकांच्या माध्यमातनं वडू बुद्रुक तुळापूरला आणलं. आणि दिवस उजाडला 11 मार्च, फाल्गुन वद्य अमावस्या. संभाजी महाराजांची गर्दन कलम करायची. सह्याद्री पहिल्यांदा 32 वर्षात हा राजा शांत उभारलेला बघत होता. 32 वर्षात पक्षांचा किलबिलाट थांबला होता आणि महाराष्ट्राची माती सांगत होती अजून राजाला फक्त 10 वर्ष मिळायला हवे होते. 10 वर्ष. हिंदुस्थानाचा नकाशा संभाजी महाराजांनी बदलून ठेवला असता, नकाशा. पण दुर्दैव, हापशी जवळ आले, तलवार घेऊन आले, वधस्तंभाला बांधलेला, रक्तात माखलेला, डोळे नसलेला, जीभ छाटलेला,
बोट कलम केलेला छत्रपती बघितला असता वाटला नसता. मराठ्यांचा छत्रपती आहे. 32 मणी सोनेरी सिंहासनावरती बसलेला आपला छत्रपती आहे. भूतासारखी अवस्था करून ठेवली होती, भूतासारखी. हापशेने शमशेर बाहेर काढली. सब संभाजी राजांची गर्दन कलम केली. मातीमध्ये पडली. राजांच्या तोंडाने एक वाफ निघाली. वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा राजा सांगत गेला, सांगा आबासाहेबांना, तुमचा छावा मातीत नाही मेला, तुमचा छावा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे संभाजी राजे असतात, हे सांगत गेला. इथंच नाही थांबला. औरंगजेबानं संभाजीराजांची गर्दन हातात घेतली, भाला रवला, अखंड गावात धिंड नाचवत काढली आणि संभाजी महाराजांची गर्दन इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती रवली. ती इंद्रायणी आजही सांगते, नाही कळाला माझा राजा आमच्या पोरांना. नाही पोरांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात डिप्रेशन येतं. आयुष्यात कधीतरी मरण्याचा प्रसंग येतो. त्या दिवशी फक्त गाडी काढायची आणि एकदा वडू बुद्रुक तुळापूरला जायचं आणि त्या इंद्रायणीला फक्त विचारायचं, सांग ना इंद्रायणी, संकट आल्यावरती संकटाशी कसा लढला माझा संभाजी राजा. आणि ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, लेका ऐक, तुझा राजा जगला स्वाभिमानानं, तुझा राजा लढला स्वाभिमानानं, धर्मासाठी जगला, धर्मासाठी धर्मवीर झाला. तुही जग ही असंख्य प्रेरणा आहे. एक कविमित्र एके ठिकाणी म्हणतो, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राज थोडं, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राज थोडं, हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. संभाजी महाराजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. तुम्हाला माहिती आहे, येणाऱ्या काळात जर तुमच्या पोरांनी तुम्हाला विचारलं की संभाजी महाराजांनी काय केलं आणि त्यांची जयंती का साजरी करायची, तर एका वाक्यात फक्त आपल्या पोराला सांगायचं, एका वाक्यात, की बाबा ऐक, अगर शंभू राजा नहीं होते, अगर शंभू राजा नहीं होते तो तुम किसी पतझड़ में पत्ते की तरह झड़ रहे होते. अगर शंभू राजा नहीं होते तो तुम किसी पतझड़ में पत्ते की तरह झड़ रहे होते. सदन तो भूल जाओ तुम कहीं पर सड़ रहे होते. अगर शंभू राजे की गर्दन बलिदान ना देती तो किसी औरंगजेब के घर में तुम आज कलमा पढ़ रहे होते, किसी औरंगजेब के घर में तुम आज कलमा पढ़ रहे होते. जन्माला आल्यावरती घेतलेला पहिला श्वास आणि जाताना सोडणारा शेवटचा श्वास, या श्वासावरती सुद्धा एका राजाचा उपकार आहे, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज, मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही, पण जसं एका धर्माचं हजला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक हिंदूचं आयुष्यात एकदा तरी रायगड आणि वडू बुद्रुक तुळापूरला गेल्याशिवाय स्वतःच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. हिंदूंची 12 ज्योतिर्लिंग आहेत, चूक, हिंदूंची 14 ज्योतिर्लिंग आहेत. 12 प्रभू श्री शंकराची, 13वं ज्योतिर्लिंग रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि 14वं ज्योतिर्लिंग वडू बुद्रुक तुळापूरला असलेली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. इथं गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नसतो. मग संभाजी कोणाला म्हणायचं? संभाजी म्हणजे काय? तर सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शंभूराजे.
सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शंभूराजे. इंग्रज, डच, फ्रेंच, औरंगजेब यासारख्या अत्याचारांचा कर्दनकाळ म्हणजे शंभूराजे. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शंभूराजे, सळसळता रक्ताची लाट म्हणजे शंभूराजे. आम्हा मर्द हिंदूंना आली हिंदुत्वाची जाग म्हणजे शंभूराजे. तुमचा, माझा आणि या शहरात राहत असलेल्या या अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे छत्रपती संभाजीराजे. या हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजीराजे. त्या राजांचं चरित्र शेवटपर्यंत वाचाल एवढीच आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.